नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको आणि म्हाडा लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्या चॅनलवरती मिळत असतात. जस्ट आता आपल्याला जी झी न्यूज इंडिया या .com या साईटवरती बातमी आलेली आहे, की म्हाडाचं घर घेत असाल तर सावधान. यांनी हे काय सांगितलेलं आहे, ही कशी माहिती आलेली आहे, आपण ही बातमी पूर्ण पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे आपल्याला जे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. साईडला बघा बातमी लावलेली आहे. तर बसेल मोठा आर्थिक फटका, म्हाडाच्या 5285 घरांच्या लॉटरीच्या सुरुवातीला इशारा, एकदा वाचा. म्हाडा कोकण बोर्ड 2025 सोमवारपासून अर्ज विक्री सुरू झालेली आहे. म्हाडाच्या नव्या सोडती अंतर्गत 5285 सदनिकांच्या विक्रीकरता मंडळाने उपलब्ध करून देताना एक सूचक इशाराही दिलेला आहे. मुंबई तसेच मुंबई उपनगरांमध्ये स्वतःच्या हक्काचं घर घेऊन पाहण्याचं स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. कोकण मंडळाच्या 5285 घरांच्या लॉटरीसाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी अर्ज भरणा प्रक्रियेची सोमवारपासून सुरुवात झालेली आहे. 14 जुलैपासून या अर्जांना सुरुवात झालेली आहे आणि 13 ऑगस्ट शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. 14 ऑगस्टला तुम्हाला पेमेंट करायचं आहे. या पूर्ण प्रोसेसमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे की महिनाभर ही अर्ज प्रक्रिया राबवणार आहेत. मात्र स्वतःच्या घराच्या नादात सर्वसामान्यांना जे गंडा घालण्यात जाण्याची शक्यता म्हाडाने व्यक्त केली आहे, असा सूचक इशारा सुद्धा म्हाडाद्वारे करण्यात आलेला आहे. सदर सोडतीसाठी 13 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत, दिनांक 14 ऑगस्ट 2025 रात्री 11:59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची प्रारूप आधी 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या http://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपले दावे हरकती नोंदविता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली जाईल. हे म्हाडाच्या लॉटरीमध्ये जी सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्यापासून, तर फॉर्मची लास्ट डेट, पेमेंटची लास्ट डेट आणि त्याच्यानंतर प्रारूप यादी, आणि प्रारूप यादी लागल्यानंतर जर आपल्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असेल, फॉर्म भरताना जर काही मिस्टेक झाली असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला 7 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ना हरकत म्हणजे आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत ते सुद्धा आपण सिडकोला सांगू शकतो, त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात. पण त्यानंतर मग तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत, जे प्रारूप यादी लागल्यानंतर तुम्ही ना हरकत केल्यानंतर 7 दिवसांचा वेळ गेल्यानंतर मग तुम्हाला फॉर्म मध्ये चेंजेस करता येणार नाही. ही त्यांनी फॉर्मची जी सुरुवात आणि एंडिंग हे त्यांनी सांगितलेली आहे. आता त्यांनी पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडती, म्हणजे ज्यांनी जी फायनल लिस्ट लागणार आहे, त्या फायनल लिस्ट मध्ये जे पात्र अर्जदार आहेत तेच या सोडतीमध्ये फायनल लिस्ट होणार आहेत. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाला मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य अभियंता सुनील नन्नावरे, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर हे उपस्थित राहणार आहे. म्हणजे याची सोडत हे वांद्रे पूर्व येथील जे म्हाडाचं जे हेड ऑफिस आहे तिथे होणार आहे आणि तिथे सर्व जे अधिकारी आहेत म्हाडाचे उपस्थित राहतील. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग होऊ शकतील. जे फायनल झालेले आहेत त्यांचीच फायनल जी यादी आहे तेच फायनलिस्ट मध्ये जे त्यांचं जे कॅम्प्युटरद्वारे जी लॉटरी लागणार आहे त्यांचाच या अर्जामध्ये सहभाग घेतला जाणार आहे. म्हाडा जबाबदार राहणार नाही. म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याकरता अधिकृत वेबसाईट असून या व्यतिरिक्त कुठल्याही अनधिकृत वेबसाईटवर अर्जदारांनी लॉटरीत सहभाग घेऊ नये. कोणत्याही वैयक्तिक माहिती देऊ नये. कोणत्याही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल सर यांनी केले. म्हाडाचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारे रोख रकमेची मागणी केली जात नाही.
याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर कोणी तुम्हाला जर पैसे मागत असेल, तर त्यांना पैसे देऊ नका. पैसे देऊन म्हाडामध्ये घर लागत नाही. जर तुम्ही कोणाला पैसे देणार आणि तुम्हाला घर नाही लागणार, तर ते तुमचे पैसे वाया जाणार. म्हणजे ते तुमचे व्यर्थ जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जसं तुम्ही फॉर्म भरणार आहेत, नशिबाने तुम्हाला घर लागेल, नाही लागायचं असं तर नाही लागेल. नेक्स्ट नेक्स्ट लॉटरी निघणारच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार, प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. म्हाडाने सुद्धा कोणालाही प्रॉपर्टी सल्लागार, एजंट नेमलेले नाही. हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळे दलालांना, प्रलोभनांना बळी पडू नये. फसवणुकीस म्हाडा जबाबदार राहणार नाही, असं म्हाडा कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी सांगितले आहे. मुंबईच्या जवळची घरे असल्याने कोकण मंडळातर्फे मोठ्या संख्येने सदनिका आणि भूखंड उपलब्ध केले आहेत. मुंबईच्या जवळची घरे असल्याने अधिकाधिक नागरिकांची या सोडत प्रणालीमध्ये सहभाग घ्यावा, असे म्हाडाच्या संगणकीय सोडतीकरता वापरण्यात येणारी संगणकीय सोडत प्रणाली अत्यंत सोपी, सुरक्षित आहे, असे संजीव जयस्वाल सर यांनी सांगितलेले. ही सोडत प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन होणार आहे. याच्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रलोभनांना बळी पडू नका, की जेणेकरून तुम्हाला कोणतेही म्हाडाचे अधिकारी, कर्मचारी तुमच्याजवळून रोख रक्कम घेतील आणि सांगतील, की तुम्हाला आमच्या या लॉटरीमध्ये तुम्हाला घर लावून देतो. तुम्ही आम्हाला अशी रक्कम द्या. तर ते तुम्ही त्याला बळी पडू नका. अशी कोणतीही गोष्ट म्हाडाच्यामध्ये होत नसते. जे आहेत ते संगणकीय सोडतीद्वारे तुम्हाला जे लॉटरीमध्ये रँडमली घर लागणार आहे. कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेपास नाही. रेवती गायकर यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे, की नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही पूर्णतः ऑनलाईन, पारदर्शक असून यामध्ये कोणत्याही मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार, प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे कोणतेही दलाल, मध्यस्थी वेकुल्यांना बळी पडू नये. कोणासाठी किती घरं? कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत 5 घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 सदनिका, 15% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना, 3002 सदनिका म्हाडा कोकण मंडळातर्फे गृहनिर्माण योजना विखुरलेल्या सदनिका आहे. या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत 1677 सदनिका म्हाडा कोकण मंडळातर्फे गृहनिर्माण योजनेअंतर्गत आणि 50% परवडणाऱ्या सदनिका 41 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 77 भूखंड सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. म्हणजे सांगायचं एक तात्पर्य हेच आहे, की याच्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही आणि तुम्ही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. तुम्ही अर्ज ऑनलाईन आहे. ऑनलाईनच याचा निकाल लागणार आहे. फॉर्मची सुरुवात झालेली आहे. 13 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. 14 ऑगस्टला तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर प्रारूप यादी लागणार आहे. 7 दिवसानंतर तुम्हाला परत त्याच्या हरकत करायची आहे. त्याच्यानंतर फायनल लिस्ट लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग हा रिझल्ट लागणार आहे. तर असे हे तुम्ही प्रलोभनांना बळी पडू नका, असे म्हाडातर्फे सांगण्यात आलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.